आजच्या दुर्ग संवर्धन 2 दिवसीय कार्यशाळेसाठी महाराष्ट्र शासनाचं पुरातत्व वस्तू संग्रहालय संचालनालय, ब्राह्मणकी मंडळाचं कला वाणिज्य महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटीचा NSSC यांच्या माध्यमातून आपण ही कार्यशाळा आयोजित केली आहे. खरं तर माझा परिचय देताना बरंच काही सरांनी सांगितलं, परंतु खरं सांगतो की मी गेल्या अनेक वर्षापासून पुरातत्व वस्तू संग्रहालय संचालनामध्ये काम करतो. मी अनेक आर्किओलॉजी आणि शासनाच्या विविध कॉन्फरन्सेसमध्ये जातो. महाविद्यालयाच्या इतिहास विभागाच्याही कॉन्फरन्समध्ये जातो. परंतु माझ्याकडे जेव्हा आपल्या विद्यालयाचे महाविद्यालयाचे प्राध्यापक आले तेव्हा त्यांनी दुर्ग संवर्धन हा विषय म्हणत मी एकदा विचार करायला बसलो की एखाद्या महाविद्यालयाचं इतिहास विभाग दुर्ग संवर्धनावर कार्यशाळा का घेते. खरं तर दुर्ग संवर्धन जे करतात किंवा महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात जी चळवळ चालू आहे त्यांना इन्व्हॉल्व करणारी कार्यशाळा असणं गरजेचं होतं. पण खरं आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या संस्थेचे कार्याध्यक्ष तसेच आपल्या संस्थेचे सहसचिव, विश्वस्त आणि सगळ्या मंडळांसोबत आम्ही बाहेर बसलो तेव्हा त्यांनी 15 मिनिटातच त्या काही गोष्टी सांगितल्या. त्यानुसार असं लक्षात आलं की या दुर्ग संवर्धनाच्या गळ्याचा पाया जर कसा मजबूत आहे त्यावरून लक्षात आलं की शाळेची एकंदरीत जी काही चळवळ आहे किंवा जी कार्यपद्धती आहे ती एक वेगळ्या वळणावर आहे. खरं तर आज विविध कॉलेज महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि काही विद्यार्थी इथे उपस्थित आहेत. दुर्ग संवर्धनामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभाग आपला असेलच. आपल्याला त्याची आवडही आहे. मी पुरातत्व विभागाचा एक सहाय्यक संचालक म्हणून सध्या जवळपास 12 जिल्ह्यामध्ये दुर्ग संवर्धन करतोय. शासन गेल्या अनेक वर्षापासून दुर्ग संवर्धनाची कामे करत आहे, परंतु अलीकडे मोठ्या प्रमाणात कामं सुरू आहे. गेल्या 10 वर्षापूर्वी जी स्थिती होती ती आता पूर्णपणे बदललेली आहे. मला सांगायला आनंदही होतो की 2012-14 पर्यंत जो महाराष्ट्र शासनाचा जो संवर्धनाचा, म्हणजे मी दुर्ग संवर्धनाचा म्हणत नाही, पण संवर्धनाचा जो निधी होता तो पूर्ण महाराष्ट्राचा 20-22 कोटी रुपये होता. आता आपण 2025-26 मध्ये आहोत आणि हा निधी जवळपास 1200-1500 कोटी. ग्रेट. त्यातही आम्ही पुण्यामध्ये शासनाचं बजेट असेल, CSRचं बजेट असेल, जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयाचं बजेट असेल, शासनाचा स्पेशल फंड असेल, असा निधी या विभागासाठी खेचून आणत आहोत आणि तोच निधी जवळपास 800 कोटी. तर एवढ्या मोठ्या प्रमाणात आज दुर्ग संवर्धन सुरू आहे. तर हे दुर्ग संवर्धन कसं असावं याविषयी जी आज आपण कार्यशाळा घेतली त्यामध्ये मला यायला खरंच आनंद झाला. सुरुवातीला फक्त आमचं मार्च एंडिंग आहे मी टाळण्याचा प्रयत्नही करत होतो, परंतु एक वेगळी कार्यशाळा आहे आणि यायला पाहिजे. वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन शासनाची भूमिका काय आहे, संवर्धनाविषयी काय असावी हे सांगणं शासनाचं कर्तव्य आहे. त्या भूमिकेतूनही आम्ही आलोय. आम्ही काय करतो हे आपल्याला माहीत पडण्यासाठी आम्ही थोडं एक्झिबिशनही खाली लावलं आहे. आम्ही काही एक्झिबिशन केले आहे, काही कन्झर्वेशन करतो आहे. खरं तर
डॉक्टर सचिन जोशी इथे आहे, गेल्या अनेक वर्षापासून दुर्ग संवर्धनामध्ये काम करत आहे. तांत्रिक बाबीवर ते बोलतात, त्यांचं लेखन सुद्धा आहे. ते तुम्हाला पुढच्या सत्रामध्ये दुर्ग संवर्धनाचं शास्त्रशुद्ध पद्धत काय आहे हेही सांगतील. बोलताना माझ्याकडे भरपूर विषय आहेत, परंतु दुर्ग संवर्धन हा एवढा मोठा विषय आहे की गेल्या अनेक वर्षापासून जी कामं चालू आहे ती अवघ्या अर्ध्या तासात सांगणे कठीण आहे. म्हणून आताच गायकवाड सरांनी सांगितलं की आपल्या महाराजांच्या शिवकालीन किल्ल्यांना जागतिक वारसाचा जो दर्जा मिळाला तो छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य जगापर्यंत नेणारी एक महत्त्वपूर्ण घटना आहे. आणि त्यासाठी आम्ही जवळपास 10 वर्ष कार्य केलं आहे. गेल्या 16 वर्ष 2016 पासून आम्ही वर्ल्ड हेरिटेजसाठी काम करतोय, तर ते आपल्याला 2024-25 मध्ये मिळालं आणि फार महत्त्वाचं काम आहे. कालच आपल्याला माननीय मंत्र्यांनी आमच्या पॅरिसमध्ये जाऊन ते प्रमाणपत्र स्वीकारलं. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रासाठी आराध्य दैवत आहे, भारतासाठी महत्त्वाचं एक व्यक्तिमत्व आहे. परंतु जगामध्ये तशी नोंद घेणं किंवा महाराजांचं कार्य तिथपर्यंत पोहोचवणं आपल्या सगळ्यासाठी मला वाटतं फार महत्त्वाची गोष्ट आहे. तर मी थोडक्यातच शासनाची भूमिका काय आहे दुर्ग संवर्धनाप्रती, आम्ही कशा पद्धतीने दुर्ग संवर्धन करायला पाहिजे, मॉन्युमेंट काय, प्रोटेक्टेड मॉन्युमेंट्स काय असतात, ते कसे करतात, ते कसे करायला पाहिजे, याबद्दल थोडक्यात मी माहिती दिली. खरं तर पीपीटी थोडी इंग्लिशमध्ये असेल, पण मी ते मराठीतच तुम्हाला एक्सप्लेन करेन. पण ते 2 लाईन फक्त बंद करा म्हणजे मलाही दिसेल. त्याची स्थापना 1955 मध्ये झाली आहे, परंतु भारतामध्ये पुरातत्व हा विभाग 1860-61 पासून आहे. जवळपास 200 वर्षापासून भारतामध्ये पुरातत्व विभाग कार्यरत आहे आणि एवढ्या 200 वर्षात अनेक ठिकाणी संवर्धनाची शास्त्रशुद्ध पद्धतीने कामं सुरू आहे. परंतु आता ही चळवळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ही चळवळ साधारणतः महाराष्ट्रात फार अग्रेसिव्ह आहे. तर सांगायला आनंद होतो की सुरुवातीला जेव्हा 2014-15 मी इथे आलो पुण्यामध्ये, तेव्हा ही काही दुर्ग संवर्धनाशी निगडीत खूप मोठ्या महाराष्ट्राच्या NGO होत्या, त्यांना पुरातत्व विभाग काम करू देत नव्हतं. सरांनी आता सांगितलं सरांनी की पुरातत्व विभागाकडून फार आम्हाला काम करू दिलं जात नाही किंवा त्यांच्याकडून होत नाही, परंतु आम्ही ती प्रथा आता बंद केली आहे. अनेक संस्थांना आम्ही या गडकिल्ल्यावर इन्व्हॉल्व करून घेतलं आहे. त्यांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी आपण कार्य करतो, संस्थांनाही इन्व्हॉल्व करतो. परंतु आता मोठ्या प्रमाणात ज्या संस्था इन्व्हॉल्व झालेल्या आहेत त्यांना थोडं कुठेतरी कंट्रोल करणं गरजेचं आहे. त्यासाठीच मी थोडे काही पॉइंट्स आपल्याला दाखवू इच्छितो, जेणेकरून आपण सोसायटीमध्ये किंवा आपल्या महाविद्यालयात जे विद्यार्थी आपण घडवणार आहात ते पुढे जाऊन ही पद्धत त्यांनी अडॉप्ट करावी, शास्त्रशुद्ध पद्धत त्यांना माहिती असावी, किमान त्यांना आर्किओलॉजी डिपार्टमेंट माहीत असावं, या मागचा हा उद्देश आहे. नेक्स्ट पुढे घ्या. आपल्याला माहीतच आहे की किल्ल्यांचा जो इतिहास आहे तो गेल्या अनेक वर्षापासून आहे. जवळपास 5000 वर्षापासून आपल्याकडे किल्ले आहेत. मोहनजोदारो किंवा हडप्पाकालीन संस्कृतीमध्येही आपली फोर्टिफाईड गडी होती, फोर्टिफाईड शहर होती. सातवाहनकालीनमध्येही काही फोर्टिफाईड शहर होती. आपल्या टॉलीने मी लिहिलेले आहे की जवळपास 30 फोर्टिफाईड शहर आहे. नंतरच्या काळातही तो किल्ल्याची परंपरा चालू राहिली, ती वेगवेगळी तुम्हाला दाखवलेली किल्ले आहे. आणि महाराजांच्या काळामध्ये या किल्ल्यांचं महत्त्व असं होतं की त्यांनी त्याची एक चेन निर्माण केली. म्हणजे जवळपास जी सह्याद्री आहे, तो सह्याद्रीचा गडकोट आहे, त्याला कशा पद्धतीनं स्वराज्यासाठी वापर करायचं ही जी त्यांची भूमिका आहे ती फार महत्त्वाची आहे. नेक्स्ट. तर तुम्हाला इथून स्पष्ट दिसत नाही हे किल्ल्यांचे काही प्रकार आहेत की
डोंगरी किल्ले आहे, जलदुर्ग आहे, लँड फोर्ट्स वगैरे आहे. हे सगळे किल्ले आपल्या महाराष्ट्रामध्ये बघायला मिळते. जवळपास सगळे किल्ले जर म्हटलं तर 400-500 किल्ले आपल्याकडे आहे. त्याच्यामध्ये काही गड्यांचा समावेश आहे. तसे महत्वाचे 350-400 किल्ले आहेत. या किल्ल्यांमध्ये जवळपास 110 किल्ले केंद्र आणि राज्य शासनाकडून संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. आणि अनेक किल्ले आम्ही आता घोषित करतो. परंपरा आहे, घोषित करत राहतो आपण. आता अलीकडेही जवळपास 10-15 किल्ले नव्याने घोषित करतो आहे. नेक्स्ट, आता डोंगरी किल्ले का निर्माण केले असावे यामागे जर आपण बघितलं तर त्या किल्ल्याचं जे भौगोलिक स्थान आहे त्याचं महत्व. आता मागे वाघोलीला कॉन्फरन्स झाली त्यावेळेस मी इंडियन नॉलेज सिस्टमवर बोललो होतो की जी इंडियन नॉलेज सिस्टम होती आपल्याला त्यांना या किल्ल्याचं, या जागेचं, याचं स्ट्रॅटेजिक महत्व, याची जी काही लोकेशन आहे याचं नॉलेज होतं. आणि त्या नॉलेजच्या बेसवर त्यांनी ते किल्ले बांधले. उदाहरणार्थ मग आधी बोलता बोलता प्रतापगडचा उल्लेख आला. तेव्हा महाराजांनी सुरुवातीला एकदम सुरुवातीच्या काळात जेव्हा प्रतापगडचा एरिया जेव्हा मोगलांसोबत त्यांची लढाई झाली तो बघितला होता तेव्हा त्यांनी त्या जागेचं महत्व त्यांना समजलं होतं. आणि तो किल्ला त्यांनी नंतरच्या काळात तिथे बांधला. आणि नेमका तो किल्ला त्यांना 1659 मध्ये अफजलखानाच्या वधामध्ये कामी पडला. तर त्यांचं जे नॉलेज आहे ते नॉलेज त्या सिस्टम मध्ये किंवा त्या भौगोलिक त्याला माहिती असून त्या किल्ल्याचं महत्व त्या ठिकाणी आहे. तर त्याची व्हिजिबिलिटी असेल, त्याचा एरिया असेल, त्याच्या माच्या असेल, या सगळ्या त्या महत्वाच्या आहेत. नेक्स्ट, सेम प्रतापगडची व्हिजिबिलिटी असेल, ट्रेड रूट असेल, नॅचरल डिफेन्स सिस्टम तुम्ही जर बघत असाल मागे तर एक डोंगराची लाईन दिसते. एक नॅचरल डिफेन्स सिस्टम आहे आणि त्याच्याही कडेला अनेक किल्ले, जवळपास 7-8 किल्ले, प्रत्येक जे महत्वाचे किल्ले आहेत त्याच्या सराउंडिंग मध्ये आहेत. आणि हीच गडाची चेन महाराजांनी निर्माण केली. नेक्स्ट, हा आता थोडं मटेरियल कल्चर बद्दल जर बोलायचं झालं तर हा राजगड किल्ल्याचा फोटो आहे. जे काही आपलं ट्रॅडिशनल बांधकाम आहे ते बांधकाम तुम्ही जर बघत असाल तर एक दगड चुन्यामध्ये आहे, दगड मातीमध्ये आहे किंवा विटा चुन्यामध्ये आहे. गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये आपण ही ट्रॅडिशनल पद्धत वापरतो आहे. आणि हीच पद्धत आपण जतन संवर्धन करतानाही वापरतो. ब्रिटिशांनी जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांनी लाईमस्टोन मधूनच सिमेंट बनवलं आणि ते आपल्याला दिलं. त्याच्यामुळे आपण आता मोठ्या प्रमाणात सिमेंटचा वापर करतो. परंतु सिमेंट बांधलेली कोणतीही वास्तू ही 100-150 वर्षापेक्षा जास्त टिकत नसल्यामुळे आता आपण इतिहास निर्माण करत नाही. आणि हा जो आपला जो इतिहास आहे तो गेल्या अनेक वर्षापासून आहे. पुढे तर खरं तर विद्यार्थ्यांसाठी स्पेशल सांगू इच्छितो की जे काही लाई म्हणजे चुना जे काही आपण बांधकामांमध्ये वापरत होतो तो चुना कशा पद्धतीने बनवत होतो की जो लाईमस्टोन आहे आपला चुन्याचा जो दगड आहे त्या दगड पासूनच आपण चुना बनवतो. त्याला फक्त आपण स्लेकिंग करतो म्हणजे पाण्यामध्ये वगैरे टाकतो आणि त्याचं पावडर वगैरे करतो, त्याची पुट्टी वगैरे करतो. परत तो सिमेंट सारखा आपण वापरतो. त्याची जी टेक्निक आहे ती थोडी इथे दाखवली आहे की हे लाईनचं एक सर्कल आहे. आपण स्टोन पासून त्याला पावडर करतो, पावडर पासून त्याला पुट्टी करतो, पुट्टी पासून त्याला मटेरियल बनवतो आणि परत लावतो. ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस जेव्हा पूर्ण होते तेव्हा ते परत लाईमस्टोन मध्ये रूपांतर होते. त्याच्यामुळे लाईम्स जो आहे किंवा लाईमचं बॉइलिंग मटेरियल आहे गेल्या 2000 वर्षापासून तरी आपल्याकडे उपलब्ध आहे. आणि या पद्धतीने ट्रॅडिशनल पद्धतीने जर आपण कन्झर्वेशन वर्क केलं किंवा कामं केली तर ते इतिहास काळामध्ये टिकून राहतात. अनेक वर्ष ते खराब होत नाही. इव्हन दगडापेक्षाही चुन्याचं कॉन्क्रीट मजबूत झाल्याचं किंवा मजबूत असल्याचं आपल्याला दिसून येईल. नेक्स्ट, मी आत्ताच आपल्याला सांगितलं की जी महत्वाची 12 किल्ले आहेत
त्यातला एक किल्ला आपल्या जवळच आहे. खरं तर सांगताना आम्ही ते 12 सांगतो, परंतु तसे तर मेन प्रॉपर्टी मध्ये 12 किल्ले आहे आणि सराउंडिंग मध्ये बफर झोन मध्ये 55 किल्ले आहे. तर आजपर्यंतच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं नॉमिनेशन भारताने केलेलं आहे. जवळपास 12-13 किल्ले बफर मेन प्रॉपर्टी मध्ये, 55 किल्ले बफर मध्ये आणि 90,000 हेक्टर फॉरेस्ट लँड. आपण फॉरेस्टची लँड जे आहे ते जागतिक वारसामध्ये नमूद केलेली आहे आणि हे जगातलं सगळ्यात मोठं नॉमिनेशन आहे. मला असं वाटतं की आपण खरंच सुदैवी आहोत की आपल्याला हे बघायला मिळालं, आपल्या काळामध्ये झालं, आम्ही त्याचा हिस्सा बनू शकलो. नेक्स्ट, आता आपण बघा की महाराजांच्या काळापर्यंत किंवा ब्रिटिश काळ सुरू होईपर्यंत हे किल्ले होते, या किल्ल्यांचं महत्व होतं. परंतु जसंही ब्रिटिशांची सत्ता 1818 किंवा नंतर स्थापन झाली, त्यांनी जाणून बुजून या किल्ल्यांचं महत्व कमी केलं. जवळपास 230-223 किल्ले त्यांनी पाळले, त्यांच्या वाटा तोडल्या, महत्वाचे बुरुज पाडले आणि त्याच्यामुळे जवळपास 200 वर्ष या किल्ल्यांकडे आपलं दुर्लक्ष झालं. नंतर शासनाचं आर्किओलॉजी डिपार्टमेंट आलं, परंतु पूर्ण भारतभर असलेले किल्ले आणि नंतर 1960 मध्ये आपलं अलीकडचंच विभाग आहे. गेल्या 50-60 वर्षात कमी प्रमाणात संवर्धन झालं. त्याचंही कारण मी तुम्हाला सांगितलं की निधी कमी होता, परंतु आता ते आपण करतो आहे. तर ब्रिटिशांनी वेगवेगळे दुर्लक्ष त्याच्यामध्ये होण्याचं कारण हे आहे की ब्रिटिशांनी ट्रेड आणला, रेल्वे आली, त्याच्याकडे दुर्लक्ष झालं. किल्ल्यांची तेवढी गरजही राहिली नाही. काही किल्ले त्यांनी, म्हणजे उदाहरणार्थ जो CSTचा किल्ला, जो बॉम्बे कॅसल्स आहे, त्यांनी स्वतःच पाडला आणि तिथं CSTचं स्टेशन बांधलं वगैरे वगैरे. नेक्स्ट, सो मला खरं तर माहीत असं तर मी तिकडे जातो, मला इथून फार दिसत नाही, लांबचे दिसत नाही, ते स्पष्ट दिसत नाही. ती कंट्रोल करण्यासाठी जे काही अँटिक्विटीचं स्मगलिंग होत होतं ते थांबवण्यासाठी किंवा त्यासाठी एक्सप्लोशन होत होतं ते थांबवण्यासाठी हे डिपार्टमेंट निर्माण झालं आणि हळूहळू ते दुर्ग संवर्धनाकडे किंवा मॉन्युमेंटकडे वळलंय. आता 1960 मध्ये आपला स्टेट आर्किओलॉजीचा ऍक्ट आलेला आहे आणि नंतर 92 ला काही रूल्स आहे, 61 ला काही रूल्स आहे. आता अलीकडे आपण 2010 ला एक परत आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचा एक ऍक्ट आणलेला आहे. सो स्टेट लेवलला, नॅशनल लेवलला, इंटरनॅशनल लेवलला काही ऍक्ट्स आणि पॉलिसी आहे, त्याचं पालन आपण कन्झर्वेशन मध्ये करतो आणि ते आपण करायला पाहिजे. नेक्स्ट, हा काही लिगल फॉर्मॅट आहे, आम्ही फार तुम्हाला सांगत नाही. नेक्स्ट, हा पुढे. आता दुर्ग संवर्धन कोणी करायला पाहिजे? खरं तर दुर्ग संवर्धन ही फार शास्त्रशुद्ध पद्धत आहे. आर्किओलॉजी मध्येही अनेक वर्ष होऊनही दुर्ग संवर्धन प्रत्येकाला जमत नाही, कारण की मोठी प्रोसेस आहे. आपण प्रशासकीय काम करताना किंवा आता मीही समजा आर्किओलॉजी मध्ये असेल तर माझ्याकडे इथले 5 जिल्हे आहे, कोकणचे 7 जिल्हे आहे, प्रत्येक किल्ला जाऊन समजते, कारण प्रत्येक किल्ला वेगळा आहे, त्याचं संवर्धन करणे वेगळ्या. प्रोसेस जरी सारखी असते तर तो किल्ला समजून घेणं महत्वाचं आहे. म्हणून दुर्ग संवर्धन ही फार महत्वाची बाब आहे. तर दुर्ग संवर्धन केंद्र शासनाकडून केली जाते, त्यामध्ये युनेस्कोचा महत्वाचा रोल आहे. नेक्स्ट घ्या, काही संवर्धन स्टेट आर्किओलॉजी करून केले जाते. याशिवाय काही मॉन्युमेंट जे आहेत ते वेगवेगळ्या महानगरपालिका आणि हेरिटेज कमिटीच्या अंडरमध्ये आहे आणि काही महत्वाच्या ज्या NGOज आहेत त्यांच्याकडूनही दुर्ग संवर्धन केले जाते. जसं समजा आगा खान ट्रस्ट आहे, इंटॅक्ट सारख्या ज्या काही संस्था आहे, याही कन्झर्वेशनची कामं करतात, परंतु हे शास्त्रशुद्ध पद्धतीने करतात. मी आधीच बोललो, नेक्स्ट मी आधीच बोललो की गेल्या अनेक वर्षात दुर्गावर शिवप्रेमींना किंवा शिवभक्तांना पाहिजे त्याप्रमाणे एंट्री नव्हती किंवा त्यांना कामं करू दिली जायची नाही. सुरुवातीला लोक बोलायचे की सर तुम्हीही काही करत नाही, आम्हालाही करू देत नाही, म्हणून आम्ही थोडं 2014-15 मध्ये थोडंसं चेंज केलं. तुम्हीही करा, आम्ही करा, या भावनेतून आम्ही सगळ्यांनी करायला सुरुवात केली. आता मोठ्या प्रमाणात कन्झर्वेशनची कामं होत आहे. स्टेट गव्हर्नमेंट कडून, नॅशनल गव्हर्नमेंट कडून काही मॉन्युमेंट प्रोटेक्ट केली जातात.
काही स्ट्रक्चर वेगवेगळे डिफाईन असतात. अशा स्ट्रक्चरवर काम करताना आपल्याला एनओसी घेणं गरजेचं आहे, ते नॉर्म्स पाळणं गरजेचं आहे. इव्हन तुम्हाला डॉक्युमेंटेशनही करायचं असेल, फोटोग्राफी करायची असेल, व्हिडिओग्राफी करायची असेल, तरीही परवानगी घेणं गरजेचं आहे. अशा परवानग्या जर घेतल्या तर किमान या किल्ल्यांवर किंवा या वास्तूंवर या संस्थांनी या कॉलेजनी काम केलं. जसं आता मी हिस्ट्री डिपार्टमेंटच्या तिथे गेलो तर बऱ्याच विद्यार्थ्यांची काही डेझर्टेशन बघितली, परंतु आम्हाला माहिती नव्हते. आम्हाला माहीत असण्यासाठी, शासनाकडे त्याची नोंद असण्यासाठी काही नियम घालून दिलेले आहेत, ते असणं महत्वाचे आहे. नेक्स्ट, आता कन्झर्वेशन स्टेट गव्हर्नमेंट कडून कशा पद्धतीने केली जाते यातले काही उदाहरणं मी सांगतो. खरं तर हे एक कातरखटावचं कात्रेश्वर नावाचं मंदिर आहे. आपण डायरेक्ट संवर्धनाला जर सुरुवात केली तर आपण भरपूर काही गोष्टी गमावू शकतो. कारण जेव्हा आपण एखाद्या मॉन्युमेंटवर जातो, ते मॉन्युमेंट फारच वर्जिन राहते, गेल्या 200-300 वर्षापासून त्याला कोणी हात लावलेला नाही राहत, आणि आपण अचानक तिथे जर गेलो आणि जर संवर्धन करायला बसलो तर आपण तो इतिहासच नष्ट करतो. आणि असा इतिहास नष्ट होऊ नये, मराठा पिरियड मध्ये किंवा मराठ्यांनी पाहिजे त्या प्रमाणात डॉक्युमेंट केलं नाही किंवा आपल्याला डॉक्युमेंट करण्याला वेळ सुद्धा मिळालेला नाही, कारण आपली फारच परिस्थिती तशी धावपळीची होती आणि ते डॉक्युमेंटेशन करणं गरजेचं आहे. मला इथे आवर्जून सांगावंसं वाटेल की आपल्या महाविद्यालयाचं जे हिस्ट्री डिपार्टमेंट आहे फार ऍक्टिव्ह आहे. मला खरंच पूर्वी माहिती नव्हतं. आता मी वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याकडे येणार आहे, आपल्याला काम पण लावणार आहे आणि त्याचा फायदा आम्हाला होईल, आपल्या विद्यार्थ्यांना होईल. डॉक्युमेंटेशन करणं किती महत्वाचं आहे हे दाखवण्यासाठी ही मी स्लाइड दाखवली. खरं तर हे मंदिर अनप्रोटेक्टेड आहे. मी या ठिकाणाहून सांगलीला जात असताना 2016-17 मध्ये इथे एक दिवस गेलो आणि मला असं लक्षात आलं की हे मंदिर पडायला आलं आणि लोकांना ते काही बांधता येत नव्हतं, म्हणून त्यांनी दुसऱ्या दिवशीपासून ते मंदिर पाडायला घेतलं होतं. म्हणजे नवीन सिमेंटचं आपण RCC मंदिर बांधायचं असं त्यांनी ठरवलं होतं. आणि योगायोगाने मी तिथून गेलो आणि मला माहिती पडलं आणि मी ते वेगवेगळ्या पद्धतीने वाचवलं. तर त्याच्यासाठी आम्ही सुरुवातीला डॉक्युमेंटेशन केलं. डॉक्युमेंटेशन करतानाही आमच्याही काही मर्यादा आहे. आधीच सांगितलं की आमच्याकडे खूप जिल्हे आहे आणि मॅनपॉवर पाहिजे तसा नाही आहे अजूनही. प्रत्येक जिल्ह्यातही आमचं कोणीही अधिकारी नाही. त्याच्यामुळे डॉक्युमेंटेशन करण्यासाठी आम्ही तिथल्या महाविद्यालयाची एक मदत घेतली आणि सर तिथल्याही हिस्ट्री विभागाने आम्हाला फार मदत केली. मग त्या हिस्ट्रीच्या विद्यार्थ्यांना आम्ही थोडंसं बेसिक नॉलेज दिलं. आमच्या डेक्कन कॉलेजचे काही 2 विद्यार्थी तिथे गेले आणि आम्ही संपूर्ण डॉक्युमेंटेशन केलं. डिजिटल टेक्नॉलॉजीने डॉक्युमेंटेशन केलं, ड्रोन अँड लिडारने डॉक्युमेंटेशन केलं. नेक्स्ट घ्या. आणि ते मंदिर आम्ही वाचवलं, ते पुढच्या याच्यामध्ये ते स्लाइड मध्ये आहे. तर आता आम्ही अलीकडे या संवर्धनासाठी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राकडून एक संच पुस्तकही तयार केली आहे आणि तो माननीय मुख्यमंत्र्यांच्या हाताने उद्घाटनही त्याचं झालेलं आहे. आणि हे लवकरच आम्ही उपलब्ध करून देणार आहोत की जेणेकरून कुठे कुठे कशा कशा पद्धतीने काम करायचं आहे. जर आपल्याला एखादा बॅनर लावायचं, बोर्ड लावायचं असेल, सायनेजेस लावायचे तर ते सुद्धा कसे लावायचे आहेत ते सुद्धा आम्ही याच्यामध्ये नमूद केलं. नेक्स्ट. खरं तर आपल्याला सांगावंसं नाही, परंतु ही जी PPT आहे माझ्या ऑफिसच्या एका विद्यार्थ्यांनी बनवली आणि काल रात्री मला दिली. सो तो सिक्वेन्स त्यांनी फॉलो नाही केला. आपल्याकडे आम्ही जेव्हा महाराष्ट्रात काम करायला सुरुवात केली तेव्हा आपल्याकडे खरेच किल्ले किती आहे, 100 आहे, 100 आहे, 150 आहे याची नोंद नव्हती. आपण मग आता ती सगळे किल्ले डॉक्युमेंट केलेले आहेत. जवळपास त्याची नोंद सुद्धा केलेली आहे. माझ्याकडेच जवळपास 350 किल्ल्याची नोंद आहे. बाकीच्या वेगवेगळ्या आमच्या ऑफिसची नोंद धरून आम्ही सगळे किल्ले प्लॉट केलेले आहेत. आणि प्लॉट करताना असं लक्षात आलं की जो आपली सह्याद्री आहे, या सह्याद्रीमध्ये महत्वाचे किल्ले, आपल्या ज्या सह्याद्रीच्या 5 रांगा आहे बघा, त्या 5 रांगेमध्ये ही सगळी महत्वाची किल्ले आणि ट्रेड रूट्स आपला आहे. त्याच्या किल्ल्याच्या आधीही आपल्या काही लेण्या या सह्याद्रीच्या याच्यामध्ये आहे. आणि हा जो तुम्हाला ब्लॅक जो लाईन दिसते
ही आपली खरी सह्याद्रीची कडा आहे. या सह्याद्रीच्या कड्याचा महाराजांनी खास संवर्धनासाठी आपल्या स्वराज्यासाठी उपयोग केला. आणि त्यामध्ये जर वेगवेगळे तुम्ही कलर जर बघत असाल तर जे ब्ल्यू जे डॉट आहे ते आपले प्रायमरी पोर्ट्स आहे. प्रायमरी पोर्ट्स म्हणजे काय की जिथे महाराजांनी किल्ले बांधले किंवा रिस्टोर केले. आणि प्रायमरी पोर्ट्स म्हणण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष वापरले असे जसे राजगड किल्ला आहे, रायगड किल्ला आहे, प्रतापगड किल्ला आहे. आणि या प्रायमरी फोर्सच्या संरक्षणासाठी जे काही सपोर्टिव्ह फोर्स होते, सेकंडरी फोर्स, ते तुम्हाला रेड आणि पिंक कलर मध्ये आपल्याला इथे दिसेल. ते एवढे महत्वाचे आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात दुर्ग रचना किंवा दुर्गाची जी काही जाळी आहे ती राज्यात कोणत्याही दिसत नाही आणि देशातही तुम्हाला दिसत नाही. ते फक्त महाराष्ट्रात एवढ्या मोठ्या प्रमाणात ही दुर्ग रचना आहे. नेक्स्ट, आता दुर्ग तुम्हाला जे काही दुर्ग स्थापत्य आहे, जे काही वेगवेगळ्या पुस्तकामध्ये आपण वाचतो किंवा वेगवेगळ्या किल्ल्यांवर तुम्ही जाणार तर एकाच वेळेस हे तुम्हाला दुर्ग साहित्य दिसणार नाही, स्थापत्य दिसणार नाही. त्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांना समजण्यासाठी आणि इतरही लोकांना समजण्यासाठी सगळ्या दुर्गाचं जे महत्वाचं एक मॉडेल तयार केलं आहे. म्हणजे दुर्ग म्हणजे काय, हा दुर्ग कसा असावा आणि त्याच्यात काय काय गोष्टी समाविष्ट आहेत. जसे जोड किल्ले आहे, माची आहे, बालेकिल्ला आहे, तटभिंत आहे, डबल फोर्टिफिकेशन आहे, टिबल फोर्टिफिकेशन. हे एकाच किल्ल्यात दिसणारी तुम्हाला दिसणार नाही. तुम्ही जरा इथे समजवण्यासाठी एक मी दिलं आहे. समजा सागरी किल्ले ही आहे तर हे ड्रॉ करून घेतलं आम्ही आर्किटेक्ट कडून की आपण कशा पद्धतीने एक दुर्ग म्हणजे काय म्हणून त्याला एक मॉडेल फोर्स कसा असावा, जो खरं तर परिपूर्ण प्रत्येक ठिकाणी आपल्याला आढळत नाही. काही कारण की तिथली भौगोलिक रचना तशी आहे, तिथे डबल माची आढळत नाही, ती महाराजांच्या काळातलं वैशिष्ट्य आहे. ट्रिपल माची पण आहे किंवा बाले किल्ल्याला कधी कधी जागा मिळत नाही. जसं समजा सिंहगडचा किल्ला आहे, तिथं बाले किल्ल्याची जागा आहे पण आपल्याला तो स्पष्ट दिसत नाही. तर हे असा काही हा मराठा आर्किटेक्चर पिरियडचा हा एक मॉडेल फोर्ट आम्ही ड्रॉ करून घेतला आहे. ज्याच्यामध्ये आपल्याला दिसेल तर एक डोंगरी किल्ला आहे, त्याच्या सभोवताली फोर्टिफिकेशन वॉल आहे, गेटवेज आहे, त्याच्यानंतर आपल्याला बाले किल्ला दिसेल आणि तिकडे ते जोड किल्ला आहे. तर हे वेगवेगळ्या किल्ल्यामध्ये तुम्हाला व्हेरायटी दिसेल. ही समजवण्यासाठी तुम्हाला की किल्ला कसा असतो. नेक्स्ट, ते सेकंड की आता हे जे काही माची आणि डबल फोर्टिफिकेशन आहे हे मराठा आर्किटेक्चर शैलीचं वैशिष्ट्य आहे. मराठा आर्किटेक्चर शैलीमध्ये प्रामुख्याने या माचीचा उल्लेख किंवा माची बांधल्या गेल्या अनेक ठिकाणी आपल्याला ते दिसून येते. नेक्स्ट, तर हे काही स्थापत्यातले महत्वाचे जे घटक आहेत त्याविषयी डॉक्टर सचिन जोशी तुम्हाला सांगेल. हांजी आहे, फोर्टिफिकेशन आहे, गेटवेज आहे, या सगळ्या काही लांछन वगैरे आहेत ते आपल्याला किल्ल्यावर बघायला मिळतात, जेणेकरून आपल्याला किल्ल्याचा काळ ठरवण्यासाठी किंवा किल्ल्याचं बांधकाम समजून घेण्यासाठी महत्वाचं आहे. नेक्स्ट, सो दुर्ग संवर्धनच महत्वाचं नाही तर याच्यासोबत अनेक मॉन्युमेंट्स आपल्यासाठी महत्वाचे आहे. आताच कार्याध्यक्ष सरांनी आपल्याला सांगितलं की दुर्ग संवर्धन आहे, इतरही जी काही स्मारक आहे ती पर्यटनासाठी खरंच महत्वाची, जेणेकरून स्थानिक रोजगार निर्मिती वगैरे होण्यासाठी मदत होते. तर आता वेगवेगळ्या प्रकारची मॉन्युमेंट्स आम्ही प्रोटेक्ट करतो. म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट किंवा केंद्र शासन किंवा जी काही आपली बॉडी आहे वेगवेगळी ती फोर्ट्स आहे, टेम्पल्स आहे, टोम आहे, चर्चेस आहे, स्टेपवेल्स आहे, केव्स आहे, ह्या सगळ्या वेगवेगळ्या ज्या काही कॅटेगरी आहेत हे आपले खरं तर मॉन्युमेंट आहे. आणि ही मॉन्युमेंट्स आपण प्रोटेक्ट करतो. ते प्रोटेक्ट करण्याची एक प्रोसेस असते. नेक्स्ट, प्रोटेक्ट करण्याची एक प्रोसेस असते. स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट कडून जेव्हा मॉन्युमेंट प्रोटेक्ट होतात त्यावेळेस एक गॅजेट नोटिफिकेशन निघते गव्हर्नरच्या सहीने आणि तो किल्ला राज्य संरक्षित म्हणून घोषित केला असं आम्ही डिक्लेअर करतो आणि मग त्याला ते आपले रूल्स रेग्युलेशन लागतात. जवळपास या प्रोसेसला 4-6 महिने जातात कारण की लोकांच्या हरकती वगैरे घेतल्या जातात. आणि पहिलं तर त्या मॉन्युमेंटचं खरंच महत्व आहे का, किती महत्वाचं मॉन्युमेंट आहे ते आपण बघतो आणि मग आपण ते संरक्षित करतो.
संरक्षित केल्यानंतर त्याचा फायदा असा होतो, म्हणजे आपल्याही आजूबाजूच्या गावामध्ये जर असे काही मॉन्युमेंट्स असेल तर निश्चित आम्हाला सांगा. आम्ही सुरुवातीला ते डॉक्युमेंट करू, आपली मदत घेऊ आणि मग हळूहळू आपण ते संरक्षित करू. भविष्यात काही वर्षांनी जवळपास बरीचशी मॉन्युमेंट संरक्षित झाली असेल. आता आमच्याकडे 400 मॉन्युमेंट संरक्षित आहे स्टेट गव्हर्नमेंटकडे आणि जवळपास 3600 मॉन्युमेंट्स प्रोटेक्टेड आहेत नॅशनली प्रोटेक्टेड केंद्राकडे. एवढीच मॉन्युमेंट प्रोटेक्टेड आहे, परंतु महाराष्ट्रात आणि भारतात एवढीच मॉन्युमेंट असेल का? नाही. महाराष्ट्रामध्ये जवळपास 42,000 गाव आहेत आणि आपल्याच आजूबाजूच्या सगळ्या गावामध्ये जर बघा तर प्रत्येक गावामध्ये एक तरी वाचतो, म्हणजे विरगळ तरी आहेच आहे. आता सरांनी सांगितलं की नारायणगावला फोर्टिफिकेशन वॉल होती, मनसरलाही होती. आजूबाजूला खूप एखाद्या गावात जरी नसेल तरी 2 गावा मिळून एक असेल, म्हणजे जवळपास अंदाजे 20,000 तरी मॉन्युमेंट असायला पाहिजे. छोटे मोठे गडी, समाधी, चर्चेस जे काही असेल ते. परंतु आपण आजपर्यंत डॉक्युमेंट सुद्धा करू शकलो नाही. भारताच्या कोणत्याही राज्यामध्ये असं एकही राज्य नाही, एकही जिल्हा नाही जो पूर्णपणे डॉक्युमेंट आहे. आणि त्याच्यासाठी मला वाटते आमचं फिरण्याचं कारणच ते आहे की आम्ही प्रत्येक पॉकेट्समध्ये जाऊन महाविद्यालयातलं एक हिस्ट्री डिपार्टमेंट सर पकडतो आणि त्यांची मदत घेतो, जेणेकरून भविष्यात असं कोणीही म्हणू नये की आपले मॉन्युमेंट्स डॉक्युमेंट नाही. खरं तर ही फार महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला सांगता आलं पाहिजे की माझ्या महाराष्ट्रामध्ये 20,000 हेरिटेज प्रॉपर्टी आहे. आज महाराष्ट्राचे सीएम सुद्धा सांगू शकत नाही की 20,000 हेरिटेज प्रॉपर्टी जास्तही असेल. हे महत्वाचं आहे. आणि याच्यानंतर दुसरा MOU सर तुम्हाला आमच्यासोबत करावं लागेल, जेणेकरून हे सगळे मॉन्युमेंट्स डॉक्युमेंट करायला आपली मदत होईल. आपल्या भागात मी भरपूरदा येतो. नारायणगावला माझं भीमाशंकरला काम चालू आहे, मी नुकतंच बंद केलेलं आहे, गेल्या 2 महिन्यापासून बंद आहे. मला 9 जानेवारी ते 9 एप्रिल मी बंद केलं आहे. भीमाशंकरचं आम्ही काम करतो आहे. आता सर ओझरचंही काम सुरू केलेलं आहे. तुमची कॉन्फरन्स संपल्यावर तिथे जाणार आहे. अष्टविनायकाचा आराखडा सँक्शन झालेला आहे. परंतु हे पॉकेट्स मध्ये जे काम सुरू आहे ते कुठं एक जिल्ह्यात संपूर्ण जिल्ह्याचं डॉक्युमेंटेशन व्हावं अशी माझी मनीषा आहे. गेल्या अनेक वर्षापासून आम्ही त्याच्यासाठी काम करतो आहे. परंतु अद्यापही ते काही पूर्ण झालेलं नाही, कारण की प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशी यंत्रणा उभं करणं, कारण गव्हर्नमेंटला मॅनपॉवर उभं करणं शक्य नाही हे मला 10 वर्ष आधीच समजलं होतं. आणि म्हणून मी कॉलेजेस उभे करत आहोत की जेणेकरून त्या कॉलेजेसमध्ये जाऊन किमान 2 विद्यार्थी जरी मला एका कॉलेजमध्ये मिळाले या विषयात येणारे तर माझं मॅनपॉवर वाढणार आहे. अनेक आता जर तुम्ही बघत असाल खाली ते विद्यार्थ्यांना जाणून आणलं, जे माझं एक्झिबिशन लावायला आले आहे सर ते विद्यार्थी SP कॉलेजचे ग्रॅज्युएशनचे विद्यार्थी आहेत. आणि जे काय तुमचं म्हणतो OGT मध्ये त्यांना 60 तास पूर्ण करायचे होते. आणि मी काही 2 महिन्याआधी असंच त्यांनी मला बोलवलं होतं. मी त्यांना सर सांगितलं की असा माझ्याकडे तुम्हाला चान्स आहे. आणि ते 5 विद्यार्थी जर तयार झाले आज ते त्यांना घेऊन आलो. सकाळी 6 वाजता माझ्या घरी आले. तर असे विद्यार्थी जर तयार होऊ शकले तर खरंच आपलं वैभव डॉक्युमेंटेशन करण्यासाठी तरी आपली मदत होईल. आम्ही लवकरच या किल्ल्यांची, या स्मारकांची केवळ नोंदणी करण्याचं प्लॅनिंग करतो. केवळ लिस्ट जरी आम्ही करू शकलो तरीही आम्ही भरपूर मोठं काम करणार आहे. कारण की जे काही गॅजेटियर आपले आहेत त्या गॅजेटियर मध्ये ज्या काही नोंदी आहेत त्याही कमी आहे. कारण की गॅजेटियर मध्ये जेव्हा जिथं तलाठी ज्यावेळेस होते त्यांनी आजूबाजूची माहिती घेतली तेवढीच दिलेली आहे. छोट्या छोट्या गोष्टी सोडलेल्या आहेत, मोठ्या मोठ्या गोष्टी त्यांनी घेतलेल्या आहेत. तर आता आम्ही सांगली जिल्हा प्रायोगिक तत्वावर घेतलेला आहे. सांगली जिल्ह्यामध्ये फक्त 600 गावं आहे. 600 गावामध्ये सर आम्ही सुरुवातीला काही कॉलेजेसची मदत घेतली, शासनाची मदत घेतली, कलेक्टरच्या वतीने सगळ्या गावातले जी काही लोक आहेत, तलाठी असेल, पोलीस पाटील असेल, तहसीलदार, यांची आम्ही ऑनलाईन मीटिंग घेतो दरवर्षी. आणि हळूहळू ते आता आम्ही मोठ्या प्रमाणात त्यांना इन्व्हॉल्व करून त्यांना गुगल फॉर्म दिले आहे, काही ऑफलाईन फॉर्म दिले आहे. हे झाल्यानंतर तुम्ही तुमचा एक ग्रुप करा, त्याच्यामध्ये मला
ऍड करा, जेणेकरून तुमच्या आजूबाजूला म्हणजे किमान तुमच्या गावात, माझ्या इथे 100-150 लोक जे आहेत किंवा 100-150 मॉन्युमेंट जरी तुम्ही मला डॉक्युमेंट करून दिले तर ते आर्किओलॉजीकडे डॉक्युमेंट होईल. आणि त्याचा फायदा असा होईल की काय होतं की बऱ्याच वेळा आता गेल्या 20 वर्षापासून मी बघतोय की मोठ्या प्रमाणात दुरुस्तीचे आणि डेव्हलपमेंटची कामं सुरू आहेत आणि एखाद्या मंदिराची नोंद नाही म्हटलं, माझ्याकडून ते एवढीच माहिती घेतात की सर या मंदिराची नोंद आहे का, मग मला द्यावं लागते बघून. मग नसली तर म्हणतात पुरातत्वाकडे काही नोंद नाही आणि मग ते मंडपही पाळतात, मंदिरही पाळतात आणि पाहिजे तसं रिस्टोरेशन करतात. तर किमान आपल्या सगळ्यांचं मदतीने मला असं म्हणायचं आहे की आपल्या आजूबाजूचा जो वारसा आपल्याला वाचवायचा आहे, जो टिकवायचा आहे, त्याची किमान नोंद आर्किओलॉजी विभागाकडे जर केली तर भविष्यात कधीही आपण असू नसू तर ते मंदिर वाचवण्यासाठी आपल्याला मदत होईल. आज आम्ही सर संरक्षित पेक्षा असुरक्षित स्मारकावर जास्त काम करतो. म्हणजे आधी लोक म्हणायचे गव्हर्नमेंटचे की संरक्षित स्मारकावरच आम्ही काम करतो, तेवढाच आमचा निधी आहे. तर माझ्याकडे आत्ताच्या घडीला 90 ठिकाणी कामं सुरू आहेत आणि मी संपूर्ण 90 ठिकाणी 2-3 महिन्यात एक राऊंड मारत असतो. आणि असंरक्षित स्मारक 40 आहेत. जसं आता अष्टविनायकाचे आम्ही 7 मंदिरं करत आहोत. भीमाशंकरही प्रोटेक्ट नाहीये, पण भीमाशंकरला मी जवळपास 30 कोटी रुपये खर्च केले. भीमाशंकरचं नदीपात्र आम्ही केलेलं आहे, भीमाशंकरचा आम्ही मंडप करतो आहे. आणि सांगायलाही आपल्याला आनंद होईल की एवढ्या फास्ट रिकन्स्ट्रक्शन फक्त भीमाशंकर मध्ये पूर्ण महाराष्ट्रात आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदा करतो. फक्त 3.5 महिन्यामध्ये तो मंडप दगड घडवणे, परत तिथं नेणे आणि उभं करणे आणि तिथं गाडी सुद्धा जात नाही. तुम्ही जर बघितलं असेल सगळ्यांनी भीमाशंकरची स्थिती एवढी आहे आणि तिथल्या लोकांना सांभाळणे. मला तर सुरुवातीला हे मंदिर बंद कसं करावं इथून चॅलेंजेस होते, कारण की खरंच काय की मी गेल्या 1.5 महिन्यापासून तो सर्व रस्ता बंद असल्यामुळे जवळपास 5-6 गावाची इकॉनॉमी बंद झालेली आहे. फार मोठं नुकसान त्यांचं आहे. परंतु कुठे नाही कुठे हा आपल्याला तो त्यांचा जो काही व्यवसाय आहे हा मंदिरापासून आहे असं जेव्हा त्यांना समजलं आणि हा भविष्यात वाढणार आहे, त्याच्यामुळे हा आम्ही जो निर्णय घेतला आणि त्यांनीही आम्हाला मदत केली. तर असं प्रत्येक गावात व्हावं. माझं तर असं म्हणणं आहे सर की प्रत्येक गावामध्ये एक पुरातत्वाचा विद्यार्थी व्हावा, जेणेकरून आम्ही प्रत्येक गावाचा वारसा नोंद करू शकू आणि टिकवू शकू. काही उदाहरणं आहे कन्झर्वेशनची. आता हा कोरीगड किल्ला आहे, गेल्या 4-5 वर्षापासून आम्ही काम करतो आहे. तर फार चॅलेंजेस आहे काम करणं सर. आता गेल्या दगडामध्ये हा दगड वर नेणे आपल्याला आता सांगण्याचं मी थोडासा 15 मिनिट जास्त पण घेईन, कारण की परत मला यायला मिळणार नाही. तर आपण किल्ल्यावर जातो आणि राऊंड मारतो आणि बघून येतो आणि आपल्याला असं वाटते की गव्हर्नमेंट काही करत नाही वगैरे वगैरे. परंतु 50-60 वर्षातच आपण हे किल्ले रिस्टोर करायला घेतले आणि आता अलीकडे मोठ्या प्रमाणात जात आहे, मिळत आहे, फंड्स पण मिळत आहे. जो दगड आहे जवळपास किल्ल्यावर वापरलेला दगड 1 मीटर बाय 1 मीटरचा आहे. त्याचं वजन 700 ते 800 किलो आहे आणि आता आम्ही त्याला 100-200 किलो वापरतो तरी तो आपल्याला न्यायला लोक तयार होत नाही. मग आम्ही रोप वगैरे वापरतो, रोपे वगैरे नेतो. नेक्स्ट पुढे सांगतो. पहिलं तर ते दगड खाली आणणं, त्याला घडवणं, त्यासाठी आता माणसं मिळत नाही. ते वडार लोक फार कमी आहे आपल्याकडे. ते लातूरला वगैरे काही भागात, परभणी, लातूर, नेवासा, नगर वगैरे अशा ठिकाणीच मिळते. आणि पुढची पिढी तयार होत नाहीये, कारण की त्यांना डॉक्युमेंट केलेलं नाही. त्या लोकांना विशेष काही आपण मानधन देत नाही, त्यांच्या रोजगारामध्ये काही वाढ झालेली नाही. आणि सगळ्यांनाच आपण मागेच आपल्याला माहीतच आहे की सगळ्यांना चांगलं जीवनमान करण्यासाठी जो पारंपरिक व्यवसाय आहे आपला तो नष्ट होत आहे आणि तो टिकवण्यासाठीही आपण प्रयत्न केला पाहिजे. तर ही फारच कमी जी जमात आहे ती आपल्याकडे आहे आणि ते दगड घडवण्यासाठी आज आपल्याला फार कमी प्रमाणात माणसं मिळतात. मग काही ठिकाणी आपल्याला मशिनरी वापरायला लागते. ते दगड आपल्याला वर नेणं, म्हणजे हा दगड मला जर इथे साईटवर आणला तर 100 रुपयाचा पडतो, पण मी जर वर नेतो म्हणलं तर मला 200 रुपये आहे. एवढं कठीण काम ते आहे आणि तोही व्यक्ती नेत नाही. नेक्स्ट घ्या. ते काही कोरीगड किल्ल्याचं काम आहे. नेक्स्ट घ्या. बघा आता हा गोवा किल्ला आहे, म्हणजे हरणी बंदरावर गोवा किल्ला आहे. नेक्स्ट घ्या. नेक्स्ट
हे डॉक्युमेंटेशन मी फार तुम्हाला दाखवत नाही, कारण की कन्झर्वेशन करताना खूप सारं डॉक्युमेंटेशन करावं लागतं, सगळे दगड मोजून काढावं लागतं, किती बाय कितीचा आहे, कोणत्या क्वालिटीतून आणला होता, चुनाचं अनालिसिस, लाईन कसं होतं, हा किचकट प्रोसेस आहे. म्हणजे ती जेव्हा तुम्ही माझ्या ऑफिसला या, की ज्याला कोणाला इंटरेस्ट आहे मग त्यांना आम्ही थोडंसं डिटेल सांगू की ते काय प्रोसेस आहे. डॉक्टर सचिन जोशी त्याच्याबद्दल डिटेल देतील. नेक्स्ट 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 हा एक नेक्स्ट करा डॉक्टर. नाही मागे व्हिडिओ प्ले नाही होत. हा जो दगड आहे हा दगड जवळपास 900 ते 1000 किलोचा आहे. आता हा दगड आम्ही समुद्रात, हा किल्ला पडलेला होता, आम्ही समुद्रातून सगळे दगड जमा करून आणले आणि त्याची गव्हर्नमेंटची प्रोसेस आहे. गव्हर्नमेंटमध्ये अजूनही पाहिजे तसं आपल्याला त्यांना पे करता येत नाही आहे. दुर्ग संवर्धन करताना आपण दुर्ग संवर्धन म्हणून त्याच्या मागची जी काही परिस्थिती आहे ते अजूनही स्मूथ झालेली नाही सर. आणि मला एक इस्टिमेट करण्यासाठी 1 महिना लागते, इस्टिमेट गव्हर्नमेंटला पाठवून सँक्शन करण्यासाठी 2 महिने लागते, टेंडर काढायला 1 महिना लागते, टेंडर सँक्शन करायला 4 महिने लागते, पावसाळा 6 महिने राहते आणि आपण दुर्ग संवर्धन. ह्या गोष्टी समजून घेण्यासाठी मी आपल्या जवळ आलेलो आहे खरं तर. आणि असं असूनही शासनामध्ये असे अनेक अधिकारी आहेत की त्यांना असं वाटतं की तुम्ही खूप पैसे देता आणि आपल्यावर अडचण नाही आली पाहिजे, उद्या काही झालं, इन्क्वायरी झाली, पैसे आले वगैरे, ते एक भीती खूप आहे. आणि त्याच्यामुळे फार लोक कसं गव्हर्नमेंट आल्यानंतर सिक्युअर राहतात की आपण फार काही करायचं नाही, शांत राहायचं, शांतपणे नोकरी करायचं. सो आता काम करताना हे इस्टिमेट करायला मी आर्किटेक्टला दिलं होतं आणि आर्किटेक्टने काय केलं की इन जनरल आपलं 100-200 किलोचा दगड घेतला, तोच आपला कारागीर ठेवू शकतो वगैरे वगैरे. आणि त्या जो दगडाची जी कॉस्ट असेल ती समजा बांधायला 5,000-6,000 रुपये जर क्युबिक मीटरला असेल, तर मी जेव्हा काम करायला सुरुवात केली तेव्हा मला असं लक्षात आलं की जवळपास ह्या किल्ल्याची मागे घ्यावं एक साईड अजून मागे या बुरुजाच्या आजूबाजूलाच जवळपास सगळे दगड पडलेले होते. नेक्स्ट आणि नेक्स्ट बस. तर हेच दगड वापरणं आपल्या आर्किओलॉजीमध्ये किंवा दुर्ग संवर्धनामध्ये गरजेचं आहे. चॅलेंजेस असे असतात की आता कोणताही व्यक्ती तो उचलू शकत नाही दगड, म्हणजे तो आम्ही मशिनरीने उचलला आणि अनेकदा बेल्ट तुटला, एका दगडासाठी बेल्ट तुटायचा. म्हणजे जेवढा आपण त्याला देत नाही पैसे तेवढे बेल्ट तुटले त्याचे. आणि तो दगड आपण तिकडून समुद्रातून आणलाय, तिथे लावलाय, मला मिळते 15 दिवस भरती राहते, भरतीमध्ये माझं काम होत नाही आणि ते दगड आणणं बसवणं आणि याच्यामध्ये परत चुन्यामध्ये ते बांधकाम नव्हतं, ते मातीमध्ये बांधकाम आहे. मग आम्हाला फक्त एकावर एक दगड ठेवावं लागले आणि फार म्हणजे सांगण्यामागं दुर्ग संवर्धन आपण करत आहोत, परंतु आपल्याला वेळ लागणार आहे. आपलं आता सरांनी म्हटलं की लवकर व्हायला पाहिजे किंवा झालं नाही वगैरे वगैरे, पण होत आहे हळूहळू. हा बदल तुम्हाला पुढच्या 10-15 वर्षात दिसेल. म्हणजे आज 70-80 साईटवर आम्ही जर मी एकटा काम करतो तर माझ्यासारखे महाराष्ट्रात खूप लोक आहे आमचे आणि आम्ही मोठे मोठे काम करतो सर. आम्ही पंढरपूर करतोय, अख्खं पंढरपूर करतोय, म्हणजे पंढरपूर मंदिर नाही पूर्ण शहरातले मंदिर करतो. आम्ही महालक्ष्मी मंदिर करतो, पूर्ण महालक्ष्मीच्या आजूबाजूचे जवळपास 35 मंदिरे करतोय. आम्ही ज्योतिबा करतोय, ज्योतिबाच्या आजूबाजूचे करतोय, भीमाशंकर करतोय, गिरानशिंगपूर, आम्ही जेजुरीला केलाय. तर आम्ही ऍट ए टाइम एका मंदिराजवळ मेन मंदिराला पकडून आजूबाजूचे छोटे मोठे मंदिरं करत आहोत. ही सँक्शन प्रोसेस माझी 5-5 वर्षाची आहे. परत मी तुम्हाला सांगितलं की वर्षभराची माझी प्रोसेस पावसाळा आणि मार्च एंडिंगला पैसे द्यास, अशा प्रोसेसमध्ये काम करत असल्यामुळे ते दुर्ग संवर्धनाला आपल्याला वेळ लागत आहे किंवा वेळ लागणार आहे आणि तो वेळ लागू द्यावा असं मला वाटते. घाईघाईने जर आपण काही दुर्ग संवर्धन केलं तर ते चुकीचं होऊ नये. कारण की जर मी इथे जर मार्च एंडिंगचा जर विषय केला की मला मार्च एंडिंगला हे पैसे खर्च करायचे आहे, नाही केले तर माझे पैसे लॅप्स होतील, परत तेच सुरू का 0 पासून. तर ह्या ज्या अडचणी आहेत शासनाच्या, ह्या अडचणी फार मोठ्या आहेत. आता लोकांच्या खरंच अपेक्षाही वाढलेल्या आहे, खूप करायचंही आहे, परंतु आपले काही किल्ले आहेत की माणूसही तिथे जात नाही. म्हणजे जर लिंगण्यासारखा किल्ला तुम्ही कधी कोणी गेला असेल मला माहित नाही, लिंगणा किल्ला असेल, राजगड किल्ला असेल, आमच्या तारखेला त्या किल्ल्यावर जाणे, तिथे डॉक्युमेंट करणे, कॉन्ट्रॅक्ट देणे, लेबर माझे पडून जातात. कारण की एवढी हवा राहते वर
फक्त उन्हाळ्यात मी 4 महिने काम करू शकतो आणि बाकीच्या महिन्यामध्ये पावसाळ्यामध्ये तुम्हाला करता येत नाही, परंतु जे थंडीचे महिने आहेत त्या महिन्यात एवढी थंडी राहते वर, कारण की तो जो काही लेबर आहे तो खालून परत वर नाही, तिथेच त्याला ठेवावा लागतो. त्याच्यामुळे त्याच्या मागे खूप काही कसरती आहेत ज्या मी सांगू शकत नाही. अशा कसरतीमध्ये आपण दुर्ग संवर्धन करत आहोत. नेक्स्ट, हे काही त्याच किल्ल्याचे आहे, मध्यंतरीच्या काळामध्ये बंद केले होते, आम्ही परत रिस्टोर करतो. नेक्स्ट नेक्स्ट हे बघा, आपण जर बघत असाल मी बस फक्त दगडावर दगड ठेवून नंतर पॉइंट केले. नेक्स्ट नेक्स्ट, दुर्ग संवर्धन करताना किंवा कोणत्याही मॉन्युमेंटचं संवर्धन करताना आपण खरं तर मटेरियल, तेच मटेरियल वापरतो जेणेकरून ते मॅच पण व्हावं आणि आर्किओलॉजिकली जे काही आपले नॉर्म्स आहेत ते आपण पाळावे. तर आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास आपल्याकडे इग्नियस रॉक आहे, जो बेसाल्ट दगड आहे, तो कसा निर्माण झाला ते थोडंसं विद्यार्थ्यांसाठी आहे. आणि मग काही मिनरल्स पण आहेत, त्या मिनरल्सच्या मूर्त्या वगैरे राहतात, जवळपास 3003 मिनरल्स आहेत. नेक्स्ट नेक्स्ट हा, आता हा प्रतापगडचा किल्ला आहे मध्यंतरीच्या काळामध्ये. आता काय झालंय की शासनातला कोणताही व्यक्ती किंवा शासनही असं बघतं की जेवढं आपल्याला करता येईल किंवा जेवढं सांभाळता येईल तेवढंच आपण प्रोटेक्ट करावं. म्हणजे आता गेल्या 50 वर्षात आम्ही 350-400 प्रोटेक्ट केले, पुढच्या 50 वर्षात कदाचित ते 1000 होईल, 2000 होईल. परंतु हा किल्ला आतापर्यंत आमच्याकडे प्रोटेक्ट नव्हता आणि फार महत्वाचा किल्ला आहे. याच्यावर वस्ती आहे, जवळपास 130 घरं आहे, 40 शॉप्स वगैरे आहे आणि तिथं इंटरेस्ट असला की ते होतं. आता हा आम्हालाही प्रोटेक्ट करण्याचं कारण काय आहे की ते आम्ही जे वर्ल्ड हेरिटेजसाठी कन्सल्टंट अपॉइंट केले होते त्यांनी हा मेन प्रॉपर्टीमध्ये टाकला विदाऊट प्रोटेक्शनचा. आणि जर वर्ल्ड हेरिटेज प्रॉपर्टीमध्ये जर आपल्याला आणायचं असेल तर त्याला पहिलं प्रोटेक्ट करावं लागतं. तर आम्ही तो स्टेट प्रोटेक्ट केलाय. आता हा प्रोटेक्ट व्हायच्या आधीच तर आम्ही काम करत आहोत. मी गेल्या 8-10 वर्षापासून मोठ्या मोठ्या आराखड्यामध्ये काम करत असल्यामुळे गव्हर्नमेंटही त्या पद्धतीने विचार करतात. तर प्रोटेक्ट व्हायच्या आधीच आम्हाला 127 कोटी रुपये रिस्टोरेशनसाठी या किल्ल्यावर मिळाले आहेत. आणि जवळपास पूर्ण किल्ल्याचा म्हणजे तुम्ही आता कधीही गेला महाबळेश्वरला तर हा किल्ला आवर्जून बघा. हा किल्ला आम्ही पूर्णपणे रिस्टोर करतो आहे. जवळपास 8 किलोमीटर रनिंग मीटरच्या इनर आउटरच्या फोर्टिफिकेशन आहे 4 आणि 4 म्हणून. आणि ती फोर्टिफिकेशन आतून आणि बाहेरून आम्ही रिपेअर करतो आहे. तसं सिंहगडचं पण आहे. तर बाहेरून रिपेअर करताना चॅलेंजेस आहे की तिथे उभंही नाही राहत आहे. आपल्याला बाहेरून रिपेअर करताना परत आपल्याला स्कॅफोल्डिंग लावावं लागते, त्या माणसाला पकडून ठेवावं लागते बेल्टनी, कारण की एक जरी काही कुठे अपघात झाला परत आपल्याला अडचणी येते. तर हा बुरुज मध्यंतरीच्या काळात पडला होता. आम्ही जेव्हा आमच्याकडे प्रोटेक्शन नसताना, निधी नसताना आम्ही काही संस्थांना इन्व्हॉल्व केलं आहे. माझ्याकडे जवळपास 130 संस्था रजिस्टर्ड आहेत ज्या दुर्ग संवर्धनावर काम करत आहेत. आम्हीच त्यांना थोडंसं एनकरेज करून या संवर्धनासाठी आणलं होतं. त्यामध्ये एका संवर्धन संस्थेने आधी काम केलं होतं, मग आम्ही ते काढून टाकलं आणि नंतर ते आता आम्ही रिस्टोर केलाय तो बुरुज आणि नेमका पार्किंगच्या वर आहे. नेक्स्ट, हा तुम्ही जर बघत असाल तर बघा, आता बाहेरून पण वॉलचं काम सुरू आहे, आतमधून सुरू आहे. हे पूर्ण जो काही फोर्टिफिकेशनचा इनर वॉल होता तो पूर्ण फिलअप झाला होता. तो पूर्ण आम्ही माती काढली आणि खरं तर तिथं आजूबाजूला फॉरेस्ट असल्यामुळे तो जो काही केर कचरा माती वगैरे आहे तो आम्हाला 2 किलोमीटर न्यावं लागते बाहेर. म्हणजे ह्या सगळ्या ज्या अडचणी आहे या सगळ्यामध्ये आपल्याला काम करायचं आहे. नेक्स्ट, हे काही रिटर्निंग वॉल आहे जे आपण आहे जुन्या, त्याचे काही कोलॅप्स झाला आहे, त्याला रिस्टोर करून व्यवस्थित चुन्यामध्ये पारंपरिक पद्धतीने जे महाराजांच्या काळामध्ये लाईन वापरला जात होता तो लाईन आताही आपण बनवतो. आता पहिले ते दगडाचे घाणे होते, बैलांनी ते वगैरे फिरवायचे, आता आपण इलेक्ट्रिक वापरतो, आपल्याकडे मशिनरीज वगैरे आहे. नेक्स्ट, अगेन काहीच रिपोर्टचे काही व्ह्यूज आहे आपल्याला. नेक्स्ट, हे जसं आपल्याला सांगितलं की इनर वॉल आणि आउटर वॉल आम्ही दोघे करतो. अनेक चोर रस्ते आम्हाला सापडलेले आहेत. 10-10 फूट डिपॉझिट झालेला आहे, 10 फूट माती काढून घेणं वगैरे वगैरे. नेक्स्ट पाहिल्या, आता हे झालं आतापर्यंतचं शासकीय दुर्ग संवर्धन. आता जर शासनाने लक्ष घातलं नाही आणि जे मॉन्युमेंट प्रोटेक्ट केले नाही
तर मग काय होऊ शकतं? जर आता बऱ्याचदा आता माझ्याकडेही आधी लोक यायचे तर मलाही जर असं वाटतं की आमच्या हे अंगलट येईल तर आम्ही काय म्हणतो, आमच्याकडे नाही, अनप्रोटेक्टेड आहे. पण आपण सर्वांनी जर पुढाकार घेतला आणि ह्या लिस्टिंग करून घेतलं, शासनाकडे पाठवलंय, तर ते उद्या लिस्टिंग राहील, नोंद राहील आणि पुढे पुढे हळूहळू तर ह्या अनप्रोटेक्टेड असणाऱ्या ज्या काही वास्तू आहेत तर ह्या वास्तूचा पाहिजे तसा वापर आपल्या गावातली लोक, तिथे राहणारी लोक, आता ही फोर्टिफिकेशन वॉल तोडून त्याच्या आतमध्ये लोकांनी शॉप्स वगैरे केले आहेत, त्यामुळे ही वेस जवळपास आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. ते काही मॉन्युमेंट्स जे अनप्रोटेक्टेड आहेत जर दुर्लक्ष झालं, आता हळूहळू आपण आपल्या NSSच्या माध्यमातून फार चांगलं मी ते बघितलं, फार चांगल्या माध्यमात आपण काम करताय, मला फार वाटलं. परंतु नारायणगडला काम करताना माझ्याकडे पत्र आलं होतं, मी NOC पण दिली होती त्यांना. तर अशा गोष्टी अनप्रोटेक्टेड जर असल्या आणि कोणीही कन्झर्वेशनकडे लक्ष दिलं नाही तर तो वारसा आपला हळूहळू नष्ट होईल आणि मग जो इतिहास आहे, जो गावाचा इतिहास आहे, म्हणजे आपला इतिहास आहे, तो आपल्याला सांगता येणार नाही की आपल्या गावात आपलं गाव नेमकं किती वर्ष जुनं आहे. एखाद्या गावात जर एखादी जुनी वास्तू असेल किंवा एखादं मंदिर असेल तर आपण किमान सांगू शकतो की हे 1200 वर्ष जुनं आहे, 800 वर्ष जुनं आहे, 900 वर्ष जुनं आहे. पण जर ते जर नष्ट झालं तर आपल्याला ते आपला इतिहास सांगता येणार नाही, त्यामुळे तो इतिहास वाचवणं गरजेचं आहे. नेक्स्ट, आता वेगवेगळ्या NGO इथे आता आपण काम करत आहे. तर आता NGOच्या आपल्या विद्यार्थी आणि NSSच्या माध्यमातून जे काही काम होते त्यासाठी मला आपल्याला सांगावं असं वाटेल की आपण काय करावं आणि काय करू नये. कारण की काय होतं की आपल्याला सगळ्यांना करायचं आहे, दुर्ग संवर्धन सगळ्यांना करायचं आहे, परंतु ते ज्याला जमते त्यांनीच करावं. कारण की चुकीचं दुर्ग संवर्धन जर केलं तर आपण इतिहास नष्ट करणार आहोत आपला. का ते सांगतो. नेक्स्ट, आता हे बघा, हे NGOच्या माध्यमातून दुर्ग संवर्धनाचे प्रयत्न करत आहे. आता अनेक ज्या NGO आमच्याकडे रजिस्टर्ड आहे, आम्ही त्यांना पत्र देऊ शकतो, मेमो देऊ शकतो, केसेस करू शकतो, काहीही करू शकतो लॉच्या याच्यानुसार. परंतु ज्या नाहीच आहे रजिस्टर्ड त्यांना थोडंसं आम्हाला कंट्रोल करायला अडचणीचं होते किंवा अनेक ठिकाणी आम्ही पोहोचू शकत नाही. कारण आधीच सांगितलं की आमच्या गावामध्ये काही मॅनपॉवर उपलब्ध नाही. परंतु यापुढे नारायणगावला अशी अडचण येणार नाही असं मला कॉलेजच्या माध्यमातून वाटते. तर या संस्था काय करत आहे, टाक्यामध्ये गाळ काढत आहे. गाळ काढणं चांगलं आहे, परंतु काय होतं की आपल्या गडावर ज्या काही तुटल्या आणि त्या काळातल्या पडलेल्या वस्तू राहतात त्या टाक्यामध्ये टाकतो आपण. कॉइन्स राहते, त्याच्यामध्ये मूर्तींचे तुकडे राहते, पॉटरीज राहते, खूप काही वस्तू राहते. आपली भावना चांगली आहे, परंतु जर आपण अशा पद्धतीने जर विदाऊट टेक्निकल सपोर्टने जर काम केलं तर तो इतिहास नष्ट होते. त्यांनी काय फेकलं बाहेर ते त्यांनाही माहित नाही. मग आम्ही परत ती माती चाळतो, परत माती घेऊन येतो. त्याच्यात माझ्याकडे मी पंढरपूरच्या तळघरामध्ये मला 2 वर्ष आधी 2-3 मूर्त्या मिळाल्या. तुम्ही इथे न्यूज ऐकली असेल. ती माती मी घेऊन आलो, त्या मातीमध्ये मला 3000 अँटिव्हिटी मिळाल्या, छोटे छोटे. त्या आम्ही माती चाळले आहे, ते केलं. त्याच्यात सोन्याचे ऑब्जेक्ट सुद्धा आहे, कॉईन सुद्धा आहे, बांगड्या आहे, खूप आहे, ऑर्नामेंट्स आहे, चांदीचे आहे, खूप आहे. ते कोणीच दाखवलं नाही आणि ते एवढं महत्वाचं आहे, त्या मूर्तीपेक्षाही महत्वाचं आहे जे आपल्याला इतिहास सांगते की हे काय घडलं असेल. तर अशा पद्धतीचा वारसा आपल्याला खरंच टिकवणं गरजेचं आहे. आणि हे अशा पद्धतीने म्हणजे मला कोणाला दाखवायचं, कोणाचा लोगो टार्गेट करायचं, मी जस्ट स्क्रीनशॉट घेतलेला आहे. दुर्ग संवर्धन करणे गरजेचं आहे, परंतु एखादा कॉन्टेक्स्ट जर आपण उचलला तर तो नष्ट होतो. तो डॉक्युमेंट करणे गरजेचे आहे. समजा ही बॉटल इथली आहे तर इथे होती, किमान एवढं तरी आपल्याकडे डॉक्युमेंट पाहिजे, नाही तर तो इतिहासच आपण नष्ट केला असं होते. एखाद्या गावात जर आपण एखादी मूर्ती असेल आणि ती किंवा शिलालेख असेल, काही असेल आणि तो तिथून उचलून कुठे आणला आणि त्या गावात काहीच लिहिलं नाही किंवा नोंद नाही, तर त्या गावात शिलालेख होता असं माहीतच पडणार. त्यामुळे त्या गावाचा इतिहास आपण कुठेतरी नष्ट करतोय. तर हे विद्यार्थ्यांना मला सांगायचं आहे की ते होऊ नये. आणि प्राध्यापकांनाही रिक्वेस्ट आहे की आपण विद्यार्थ्यांना असं सांगावं की असं एक आर्किओलॉजी विभाग आहे, त्यांच्याकडे तुम्ही जा. शेवटी मी आपल्याला नंबर देणार आहे, माझा नंबर सगळ्यांना द्या, जेणेकरून ते आपल्याला वाचवता येईल. नेक्स्ट, आता ही परिस्थिती आपण असं निर्माण केलेली आहे खरं तर. आणि सुंदर बारव आहे. आता हळूहळू आपण बारव संवर्धनातही काम करत आहोत. मागच्या वीकमध्येच माननीय कल्चर मिनिस्टर यांनी बारव संवर्धनाची घोषणा केलेली आहे.
तर खरंच आपण ह्या गोष्टी बायपास नाही केल्या पाहिजे. आर्किओलॉजिकल सपोर्ट असेल, टेक्निकल स्टाफ असेल, डेक्कन कॉलेज असेल, या सगळ्यांची मदत घेऊन आपण हे काम केलं पाहिजे. आणि हे सुद्धा तुम्हाला नेक्स्ट तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या आपण टाळल्या पाहिजे की शास्त्रशुद्ध पद्धतीने कन्झर्वेशन करायला पाहिजे. एनजीओनी काय काम करायला पाहिजे, मटेरियल एक्सपर्टचं नॉलेज असेल, कन्झर्वेशन आर्किटेक्ट असेल किंवा आर्किओलॉजी डिपार्टमेंट असेल, हा चेकच आपण काम करायला पाहिजे. आता परिस्थिती तशी झाली नाही की तुम्हाला बाबा एनओसी मिळणार नाही, तुम्हाला हेल्प मिळणार नाही वगैरे वगैरे. नेक्स्ट सर 5 मिनिट आहे ना मला. नेक्स्ट ही परिस्थिती अजूनही आपल्या गड किल्ल्यावर आहे. अजूनही खूप चांगल्या संस्था आपल्याकडे आहे, आपल्या एनसीसी जे आपले युनिट्स आहे, आपल्यासारखे काही विद्यार्थी आहे की जे आम्हाला गड किल्ल्यावर मदत करतात प्लास्टिकसाठी. पण हा कचरा आपणच केलेला आहे. आपणच वेगवेगळ्या प्लास्टिकच्या बॉटल घेऊन किल्ल्यावर जातो. मला असं वाटतं यापुढे आपण कुठेही जरी गेलो तरी किमान आमच्या किल्ल्यावर किंवा आपल्या किल्ल्यावर समजून प्लास्टिकच्या बॉटल नेऊ नका. नेल्या तर वापस आणा आणि एक वापस जास्तची बनवा, जेणेकरून तिथे प्लास्टिक मुक्त होईल आणि तो किल्ला संवर्धनासाठी मदत होईल. आणि अशी एक रिक्वेस्ट राहील, तसं शिवनेरी किल्ला चांगलाच राहतो, परंतु आता वर्ल्ड हेरिटेज मध्ये गेल्यामुळे आपल्याला तो मेंटेन ठेवायचा आहे. जगाचे पर्यटक उद्यापासून, काल आपल्याला नॉमिनेशन ऑफिशियली मिळालेलं आहे, त्याच्यामुळे आता उद्यापासून जे काही जगाचे पर्यटक आपल्या महाराष्ट्रात येईल, आपल्या भारतामध्ये जो काही पर्यटक येतो तो दिल्लीवरून मुंबईला येतो, हे लक्षात ठेवा. आणि मुंबईहून केरळला जातो, गोवा केरळ कसा जातो, पहिले गोव्याला जातो केरळला जातो, परंतु आता तो डायव्हर्ट होणार आहे, तो पुण्याला येणार आहे, पुण्यातून तुमच्याकडे येणार आहे. इथे खूप पर्यटनाच्या संधी पुढे भविष्यात उपलब्ध होणार आहे. रोड हे सगळं डेव्हलपमेंट होणार. तर ते किल्ले क्लीन ठेवण्यासाठी तुम्ही मदत करा. जेव्हाही तुम्ही NSSचा कॅम्प असेल तो क्लिनिंग करण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट हा एक छोटीशी सांगतो की अनेक लोक त्याचा गैरफायदा घेतात. आपण जेव्हा किल्ल्यावर एनओसी देतो क्लिनिंगसाठी तेव्हा मेटल डिटेक्टर वगैरे घेऊन जातात आणि पॉईंट शोधण्याचाही प्रयत्न करतात. तुम्ही रील्स वगैरे बघितले असेल तर बऱ्याच रील्समध्ये असं दिसून येते. आत्ताच आम्ही हे मागच्या वर्षी एका संस्थेला पकडलं आहे मेटल डिटेक्टर घेताना आणि त्यांनी चंदनवंदन किल्ल्यावर काही पॉईंट्स शोधले होते. प्लीज असं करू नका आणि कुठेही होत असेल तर आम्हाला निश्चित कळवा, जेणेकरून आपल्याला ते ताब्यात घेता येईल आणि आपल्याला वाचवता येईल. नेक्स्ट सॉरी. सो थोडा वेगवेगळ्या विषय त्यांनी खरं तर दुर्ग संवर्धनाच्या माध्यमातून मांडला. शासनाची भूमिका काय आहे हे समजून देण्याचा मी खरं तर प्रयत्न केला की दुर्ग संवर्धन करायला फार अडचणी येतात. ते संवर्धन व्हावं अशी सर्वांचीच इच्छा आहे, परंतु ते टेक्निकली व्हावं ते आपणही समजून घ्यावं. भविष्यात जे विद्यार्थी या विषयात येतील, दुर्ग संवर्धनात येतील किंवा कोणत्याही क्षेत्रात असतील, त्यावेळेस हा विषय तुम्ही कायम लक्षात ठेवा की कन्झर्वेशन करणं ही फार टेक्निकल गोष्ट आहे, ती आपण पाळली पाहिजे. आपल्या कॉलेजकडून मला सर खरंच खूप अपेक्षा आहे. भविष्यात आपल्या कॉलेजची आपल्याला मदत लागणार आहे. आपल्या कॉलेजच्या माध्यमातून नारायणगाव आणि नारायणगावच्या आजूबाजूचा परिसर आपल्याला डॉक्युमेंट करून घ्यायचा आहे. अनेक मंदिराच्या नोंदी करून घ्यायच्या आहे. त्या नोंदी करण्यासाठी मी तुम्हाला लवकरच गायकवाड सरांसोबत जवळ एक फॉर्म देणार आहे. तो फॉर्म आपण घेऊन जायचा. ऑफलाईन ऑनलाईन सगळा आहे. तुम्ही मोबाईलवर पण तो घेऊन जाऊ शकतात आणि किमान नाव गाव त्याचं काय आहे फोटो जरी दिला तरी आम्ही त्या नोंदी करून घेऊ, जेणेकरून माझ्याकडे मॉन्युमेंटच्या नोंदी होईल. माझा नंबर आपल्याला देतो. माझा नंबर लिहून घ्या 845494 845494 9278 845494 9278. मी पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण या 2 विभागात काम करतो, लक्षात ठेवा. कुठेतरी मी असणारच आहे, समजा ट्रान्सफर जरी झाली तरी. आणखी मराठवाड्यात माझी मिसेस आहे, तिच्याकडे मराठवाडा आहे. या 20 जिल्ह्यांमध्ये जर गरज पडली तर मला फोन करा. मला या विषयात आवड आहे. मी पेशानेही आर्किओलॉजिस्ट आहे, मला आवडही आहे. मी स्वतः काम करतो, त्याच्यामुळे असं कधी होणार नाही की आपल्याला मदत होणार नाही. फक्त वास्तू वाचवायच्या आहे, तो इतिहास टिकवायचा आहे. जे काही इतिहासाचे प्राध्यापक आहे, जसे आता लहू गायकवाड सर मला वाघोलीच्या कॉन्फरन्स मध्ये मिळाले होते, त्यांनी इकडे बोलावलं. मला असं वाटतं तुम्ही जर कोणत्याही सर
सो इथे मला एक कनेक्शन मिळालं, इथून काही विद्यार्थी आपल्याला तयार करता येईल आणि आपल्या आजूबाजूचा इतिहास आपल्याला डॉक्युमेंट करता येईल. 1 वर्षातून एक अशी सहल काढा जे माझ्या मॉन्युमेंटवर येईल, माझं मॉन्युमेंटचं तुम्हाला काम दाखवता येईल. इथे खूप चांगलं काम वापगावला सुरू आहे सर. वापगावला तुम्ही निश्चित या, मला सांगा, मी येईल. राजगुरू नगरला जवळपास 104 कोटी रुपयाचं काम सुरू आहे, तिथे तुम्ही येऊ शकता. चापकर किल्ल्याचा उल्लेख मगाने झाला सर. चापकर किल्ला आपण पूर्णपणे रिस्टोर करतो आहे, तिथे तुम्ही येऊ शकता. किंवा आजूबाजूच्या क्षेत्रात कुठेही असला, यावर्षी मी अनप्रोटेक्टेड जे किल्ले आहे आपले 8 किल्ले, त्याच्याकडे तिकडे फार मोठ्या प्रमाणात काम सुरू असल्यामुळे जरा लक्ष दिलं नव्हतं. पण या वर्षीपासून आम्ही जिवंत आणि चावण आणि जीवधनला काम करणार आहोत, तर त्यावेळेसही आपली मदत राहील. मला असं वाटते की जर आपल्या हिस्ट्रीचे काही विद्यार्थी असेल आणि आपल्याकडेही जर 60 अवरचा प्रोग्राम असेल तर नक्की माझ्याकडे या. माझ्याकडे भरपूर काम आहे, मी तुम्हाला डॉक्युमेंटेशन करायला लावेल आणि तुम्हाला माझी खरंच हेल्प होईल आणि तुमची मदत मला आणि शासनाला होईल. मला इथे बोलावलं, मी आपले प्राचार्य, हिस्ट्री विभागाचे विभाग प्रमुख, आपले कार्याध्यक्ष, या सगळ्यांचे आभार मानतो की खरंच एक दुर्ग संवर्धनाची कार्यशाळा घेतली. हा खरंच फार टेक्निकल आणि शास्त्रशुद्ध विषय आहे. खरं तर हा किचकट पण आहे, परंतु तो आपण विषय घेतला. मला इथे बोलावलं, बोलण्याची संधी दिली, माझे शब्द आपल्याला मांडताना मला आनंद झाला. धन्यवाद.